रामकृष्ण हरी सर्वांना. आज वार शनिवार आहे आणि दिनांक 13 जून 2026 आहे. तर आज माऊलींची सेवा आता मी चालू करणार आहे. तत्पूर्वी मला तुमच्या सर्वांशी थोडासा संवाद साधायचा आहे, कारण की रोज मला वेळ मिळत नाही. माझ्या रोजच्या शेड्यूलमध्ये एक्स्ट्राचे 10 म्हणजे मी रोज माऊलींच्या सेवा खाली बघूनच वाचते आणि खाली बघूनच परत त्याचा अर्थ वाचून घेऊन परत सेवेला पूर्णविराम देते. हे रोजचं माझं चालू आहे. तर आज म्हटलं थोडासा संवाद साधूया आपल्या श्रोत्यांसोबत. तर आजचा एक्स्ट्राचा विषय असं मला घ्यावा वाटतो की आज आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. आपण कृतज्ञतेविषयी मी आज बोलणार आहे. तर आपण लहानपणापासून धडपडत असतो की मला मोठे झाल्यावर काहीतरी व्हायचंय, बरोबर. मग नंतर आपण विचार करतो की आपण मोठं होतो त्यावेळेस आपण विचार करतो की यार आपल्याला जे ठरवलं होतं ते तर आपण काही केलंच नाही. पण आपल्याला जे भेटलंय ते आपण बघत नाही. आपल्याला ज्या गोष्टीमध्ये भगवंताने ज्या गोष्टी आपल्याला दिल्यात त्या काहीतरी विचार करूनच दिल्या, बरोबर. आता पण हे असं आपण म्हणतो, ठीक आहे. पण जर मी लहानपणापासून माझ्या आईवडिलांचं एकत्र प्रवास पाहिलाय, तर त्यांनी ना खूप म्हणजे मी त्यांची मुलगी असल्यामुळं मी त्यांच्याबद्दल भरभरून बोलते असा हा भाग नाही आहे. एक थर्ड पर्सन म्हणा त्यांच्याबद्दल बोलणारा. तर मला म्हणजे त्यांनी जे काही कष्ट केले त्यांनी कष्ट केले, परत खूप गोष्टीमधून बाहेर गेले. माझ्या आजीला त्यावेळेस आजी वयाच्या 60व्या वर्षी का 62व्या वर्षी आजी गेली आम्हाला सोडून. त्यावेळेस मे बी तिला असं छातीला गाठ वगैरे आलेली, म्हणजे त्या दुखण्यामध्ये ती गेली. तिचं झाल्यानंतर आजोबांचा ॲक्सिडेंट झाला. तर तो पण ॲक्सिडेंटमध्ये बाबा त्यावेळेस तिथे ॲक्सिडेंट असं झाला की डायरेक्ट त्यांना डोक्यावरच मार लागला, बाकी कुठेच खर्चटला नव्हता. तर त्यावेळेस आम्ही आमच्या बाबांना म्हणजे बाबा आम्हाला सोडून गेले. ते कुठं नाही झालं, एवढं सगळं आम्ही सहन केलं. तर 2022 मध्ये माझ्या आईवडिलांना त्यांचा मुलगा गमवावा लागला. आता एवढं म्हणजे स्वतःचा मुलगा ला अग्नी देणं, हे ज्या म्हणजे ते बघणं, हे ज्या आईवडिलांच्या नशिबात असतं, त्या आईवडिलांना येणारा प्रत्येक दुःख आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की हा येणारा प्रत्येक दिवस त्यांना आनंद दिसणार. कुठे ना कुठेतरी रोजच्या दिवसामध्ये त्यांच्या मनामध्ये ही भावना येतच असेल की आम्ही असं काय केलं होतं की आम्हाला पुत्रवियोग असं दुःख सहन करावं लागलं. हा प्रश्न ते कोणाला विचारणार? हा प्रश्नाचं उत्तर कोण देणार? हे सारे प्रश्न आपल्याला पण असतात. आपण ना त्यांना गृहीत पकडून चालतो की हा ही व्यक्ती आहे ना माझ्या आयुष्यात, ती काही मला कधी सोडून जाणार नाही. म्हणजे दादाचंच आम्ही उदाहरण, आम्हाला कधी असं वाटलं पण नव्हतं की आमचा दादाचा असं होईल. म्हणजे आम्हाला एवढ्या लवकर वयाच्या 32व्या वर्षी तो आम्हाला सोडून जाईल.
आमचं भावाचं म्हणजे आम्हाला भाऊ नसण्याचं जे दुःख आहे ते तर आयुष्यभर आमच्यासोबत असणारच आहे. पण आपल्याला मुलगा असून वयाच्या 32व्या वर्षी आपला मुलगा जाणं हे दुःख नाही. आपण त्या दुःखाला आपण तोंड देऊ शकत नाही. म्हणून मला इथे एवढंच सांगायला म्हणजे असं आता एवढंच मला बोलू वाटतंय. तर 32व्या वर्षी स्वतःचा मुलगाचं दुःख पचवणं ही अत्यंत वेदनादायक गोष्ट आहे. तरीही त्याच्यातून ते आमच्यासाठी तर बाहेर पडत आहेत. पण तरी असा एक दिवस आईचा जात नसेल की त्या दिवशी तो जो तिला खड्डा पडलाय दुःखाचा तो तोंडवर काढत नसेल, असं होत नाही. आपण लहानसं मोठं करतो म्हणजे काय करतो आपण, आपल्या आयुष्यातला वेळ त्यांना देतो, त्यांच्यासोबत आपण गोष्टी शेअर करतो. परत आपण एकमेकांमध्ये असं गुंतत जातो, बरोबर. तर मी माझ्या मुलींमध्ये ठीक आहे, त्या थोड्या आजारी पडल्या का माझं मन कावरं होतं. याला काय म्हणतो आपण, जीव गुंतलेला असतो आपला. तसाच पण समोरचा व्यक्ती काय म्हणतो त्याला, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की तुझा काहीतरी स्वार्थ आहे त्याच्यामध्ये. आता मुलांना जीव लावून मुलांकडून काहीतरी स्वार्थ असतो, ज्याला मोठे झाल्यावर त्यांनी आम्हाला सांभाळायचं. तर हा स्वार्थ न ठेवता निरपेक्ष भावनेने आपण त्यांना लहानसं मोठं केलं पाहिजे. आज मी घेतलेला विषय होता कृतज्ञता. तर कृतज्ञतेबद्दल बोलता बोलता मला आता एक आठवण आली की जसं आपण ठरवतो की मी याच्यासाठी हे केलं त्याने मला काय दिलं, मी त्याच्यासाठी ते केलं त्याने मला काय दिलं. प्रत्येकाकडून घेण्याची वृत्ती नसावी माणसाची. आपण जर त्याला काही जर दिलं असेल तर त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी त्याने दिलंच पाहिजे, असा भाव न ठेवता आपण फक्त करत राहायचं. केलेलं तो भगवंत बघून घेईन, आपल्याला त्याच्याबद्दल काय द्यायचं नाही द्यायचं, ते केलेलं कर्म भगवंताला अर्पण करून विषय तिथं सोडून द्यायचा. आपल्याला एवढं देवाने सुंदर असं शरीर दिले, त्या शरीराची आपण रोज उठून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. एवढं सुंदर मन दिलंय, प्रत्येक गोष्टीची आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपल्याला जे मिळाले त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण कृतज्ञता भाव मनामध्ये ठेवला पाहिजे. तसंच आपणही भगवंतावर त्याच भावनेने भगवंताच्या भक्तीमध्ये भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. म्हणजे पूर्णपणे स्वतःला त्याच्यात झोकून दिलं पाहिजे. भगवंताने त्या बदल्यात आपल्याला काय देवो ही अपेक्षा न ठेवता. पण इथं मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते.
माणसं विसरतात आपण त्यांच्यासाठी काय केलंय, पण हा भगवंताकडे सगळ्या गोष्टींचा हिशोब असतो की आपण भगवंतासाठी किती काय केलं. तर आता मी जेवढ्या वेळा मी मनापासून ज्ञानेश्वरी वाचली असेल तेही भगवंतानी कुठेतरी लक्षात ठेवलं असणार आहे. तर आता आपण त्याच शुद्ध भावाने ज्ञानेश्वरीला वाचायला परत चालू करूया. तर मग याच्या आधी आपण 14 श्लोक वाचले होते. आता 15 श्लोकापासून सुरुवात करूया. तत्पूर्वी माऊलींच्या समाधीचे स्मरण करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी. तर श्लोक क्रमांक 15 अध्याय 10. श्लोक क्रमांक 15 अध्याय 10. स्वयमेवात्मनात्मानं वेत्य त्वं पुरुषोत्तमं भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. एतापुले वाढपण जैसे आपणची जाणीजे आकाशे कामी ये तुले घनवट ऐसे पृथ्वीचे जाणे. तैसा आपुलिया सर्व शक्ती तुझ तुझी जाणू लक्ष्मीपती. एर वेदादिकमती निरवती माया हागा मनाते मागा सांडावे पवना ते पावी मवावे. आदि शून्य उतरवणी जावे केवते बाही. तैसे हे जाणणे आहे म्हणून कोणाही ठाकते नोहे. आता तुझे ज्ञान होय तुझीची योगी जी आपण पयाते तुझी जानसी. आणि का ते सांगावं हे तू समर्थ होसी. तरी आता एक वेळ घाम पुसी आतीची निडळीचा. हे ऐकले की भूत भावना त्रिभुवन गज पंचनना सकल देव देवता अर्चना जगन्नायका. जरी थोरी तुझी पाहता आहो तरी पासी उभे ठाकावया ही योग्य नहो. या स्वच्छता विनवो मी भिवो तरी आन उपायो नाही. भरले सरिता समुद्र चहूकडे परी ते बापियासी कोरडे. का जे मामी भोनी ते मोठा पडे ते पाणी की तया. तैसे गुरुजी सर्वत्र आधी परी कृष्ण आम्हा तुझी गती. हे असो मज प्रति विभूती सांगे वक्तुम हर्षशेषेण दिव्या आत्मा विभूतया. या विभूतीभिर्लोका निर्मास्तव्यम्या प्रतिष्ठती. जी तुझ्या विभूती दैविया परिव्याप्ती या शक्ती दिव्यार्जिया तिया आपल्या दाविया आपण मज. जी विभूती या समजता लोकाती व्यापुनी आहात अनंता. या प्रधाना नामांकिता प्रगटा करी. कथं विद्यामहं योगी स्वां सदा परिचिंतयन्. केषु केषु च भावेषु चिंतयोषि भगवन्मया. जी कैसे मिया तू ते जाणावे काय जाणूने सदा चिंतावे. जरी तुझी म्हणून आगवे तरी चिंतनचे न घडे. म्हणून माझा भाव जैसा आपुले सांगितले तेव्हा उद्देशा. आता विस्तारुनी तैसा एक वेळ बोले. ज्या भावाचा ठाई तू ते चिंतिता मज सायसो नाही. तो विवळ करून देई योगो आपला. वस्तरानात्मनो योगम विभूतीच्या जनार्दना. भूयकथाया तृप्तिर्हिं शृणो नास्ति मे मतम. आणि पुसली आजी विभूती त्याही बोलविल्या भूतपती. एत मनसे जरी पुढती काय सांगू तरी हा भाव म्हणा जने जाय हो जनार्दना. पै प्राकृताई अमृतपाना नान म्हणवे जी. जे काळकुटाचे सहोदर जे मृत्यू भेने प्याले अमर. तरी देहाचे पुरंदर 14 जाती. ऐसे कवनक्षराब्दी सारसू जया मायेचे अमृतपणाचा भासू. त्याचे मिटांशो जे पुरू म्हणेली तया पावळ्या तुले वरी. गोडियाची आधी थोरी मग हे तवा उधारी परमामृत साचे. जे मंदार चळून ढाळीता शिरसागुर न ढवळीता. अनादि स्वभावता आयते होय जे द्रवना नवे बद्ध. जेतने न जिते रसगंध
जे भरती आहे सिद्ध आठवलेचे पाहून, जयाची बोटची एकत घेऊ, आगवा संसार होय वाहून, बळीया नित्यता लागे पिऊ आपण पिय, जन्ममृत्यूची भाक हार कोणी जाय निषेक, आत बाहेरी महासुख वाढूची लागे, दैवगता जरी सेविजे तरी ते आपणची होऊन टाकीजे, ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणून न शके, तव तुझे नामची जी आम्हा आवडे, व बरी भेटी होय आणि जवळ जोडे, पाठी गोटी सांगते सुरवाळे आनंद चिनी, आता हे सुख काही सिसाया सारिका काही निर्वेची नमज परिधोके, तरी येतुले जाणे जेईने मुखे पुनरोक्त ही हो, हा का सूर्य का ऐशिया अग्नी म्हणून येत आहे उगला, का नित्य महादया गंगाजळा पारसे पण असे, तुवा स्वमुख जे बोलिले, हे आम्ही नादासी रूप देखिले, आजी चंदन तरुची फुले रंबिता होमा, या पारदाची या बोला सर्वांगे कृष्ण डोलला, म्हणे भक्त ज्ञानासी जाहला आगरुहा, ऐसे पतिकराची या तो शांतू, प्रेमाचा वेग औचमळतो, तो सायासे सावरणी अनंतू काय बोलू. तर आता आपल्या 205 ओव्यांपर्यंत आपण वाचन करत आलो. आता त्यांचा मराठीत अर्थ बघूया. हे पुरुषोत्तमा, म्हणजे आता अर्जुन श्रीकृष्णाला सांगत आहे, हे पुरुषोत्तमा, भूत भावना भूतनाथा देवादिदेवा जगन्नायका, तू स्वतःला यथार्थ स्वरूपाने जाणतोस. ज्याप्रमाणे आपला विस्तार किती आहे हे आकाशालाच माहीत नाही, अथवा मी इतकी भरीव आहे हे प्रमाण पृथ्वीचे पृथ्वीलाच माहीत, त्याप्रमाणे आपल्या सर्व सामर्थ्याने हे लक्ष्मीपती देवा तूच जाणारा आहेस. बाकी वेदादिक जे इतर आहेत त्यांच्या मती आम्ही देवाच्या स्वरूपाला जाणतो अशी व्यर्थ बढाई मानतात. अहो, सर्वात चप्पल असलेले मनाला हे शर्यतीत कसे मागे टाकता येईल, वारा हाताने कसा मोजता येईल, मायेतून आपल्या भाऊंच्या जोरावर कसे पडता येईल, हे जसे असंभव आहे त्याप्रमाणे तुझे ज्ञान करून घेण्याची ही गोष्ट असंभवनीय आहे, आणि म्हणूनच तुझे ज्ञान कोणालाही होत नाही. एवढ्याकरता तुझ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याचे काम तुलाच फक्त शक्य आहे. अरे देवा, तू आपल्या स्वरूपाला तूच जाणतोस आणि ते ज्ञान दुसऱ्याला सांगण्यास देखील तू समर्थ आहेस. तर आता एक केवळ माझ्या इच्छारूपी कपाळावरचा घाम पुसून टाक. हे प्राणीमात्राची उत्पत्ती करणाऱ्या, त्रिभुवनरूपी हत्तीचा नाश करणारा सिंहा, सर्व देव व देवता यांना पूज्य असणारे या जगाच्या स्वामी श्रीकृष्ण, हे ऐकले का? जर तुझ्या स्वरूपाची थोरवी पाहू गेली तर आम्ही तुझ्याजवळ उभे राहण्याला देखील योग्य नाही, अशी शोचनीय स्थिती आहे. म्हणून जर आम्ही तुला विनंती करण्यास भ्यालो तर तुझे स्वरूप जाणण्यास दुसरा उपाय उरला नाही. जिकडे तिकडे सर्व बाजूला नद्या व समुद्र तुडुंब भरलेले असले तरी चातकाला ते कोरडे ठणठणीत असल्यासारखे आहेत, कारण ज्या वेळेला खास मेघातून थेंब पडतील त्यावेळेलाच त्याला पाणी मिळणार. त्याप्रमाणे देवा गुरु बरोबर आहेत, परंतु कृष्ण, आम्हाला तूच एक आश्रयाचे ठिकाण आहेस. हे राहू दे, मला विभूती सांग. म्हणून ज्या विभूतीने या सर्व लोकांना व्यापून तू आहेस, अशा आपल्या दिव्य विभूती पूर्णत्वाने मला सांगण्यास तूच योग्य आहेस. महाराज, सर्व विभूती आपल्याच आहेत, परंतु दिव्य शक्तीने व्याप्त असलेल्या अशा ज्या आपल्या विभूती आहेत त्या आपण मला दाखवाव्यात. कृष्णा, ज्या विभूतीने सर्व लोकांस व्यापून टाकले आहे त्या मुख्य व नामांकित विभूती आपण सांगाव्या. हे योगीन, सर्वथा तुझे चिंतन करण्याची इच्छा करणारा जो मी, त्या मी तुला कसे जाणावे. हे भगवान, कोणत्या कोणत्या भावांमध्ये मी तुझे चिंतन करणे शक्य आहे, विभूतींमध्ये मी तुझे चिंतन करणे शक्य आहे. कृष्णा, तुला मी जाणावे कसे व काय म्हणून नेहमी चिंतन करावे, कारण तूच सर्व आहेस असे जर म्हणले तर चिंतनच घडणार नाही. म्हणून मागे 7व्या व 9व्या अध्यायात, या अध्यायाच्या आरंभी ज्या आपली विभूती तू थोडक्यात सांगितल्यास त्याचा आता मला एक वेळ विस्ताराने सांग. ज्या ज्या विभूतीच्या ठिकाणी तुझे स्मरण होण्याला मला अडचण पडणार नाही तो आपला विभूती योग तू मला स्पष्ट करून दाखव. हे जनार्दना, आपला योग आणि विभूती पुन्हा विस्ताराने मला कथन कर, कारण एकदा ऐकूनही तुझे हे अमृतमय भाषण ऐकण्याची माझी तृप्ती होत नाही, आणि ज्या विभूती मी विचारल्या त्या देखील त्या जगन्नाथा मला सांगाव्यात. या प्रसंगी वारंवार काय सांगावयाचे आहे असे जर म्हणशील तर कृष्णा, अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल, पण ती येऊ देऊ नकोस. अहो महाराज, सामान्य असलेले अमृतही प्यावयास लागले असता नको म्हणवत नाही. जवळ कालकूट विषयाचे सख्य भावंड नाही, अमृत
हे काळकूट विषयाचे सख्य भावंड आहे आणि जे अमृत मृत्यूच्या भीतीने देव प्यायले तरी सुद्धा ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होऊन जातात. असा कोणी एक क्षीर समुद्रातील रस आपल्या ज्याला व्यर्थच अमृतपणाचा आला आहे त्याची गोडी देखील सेवन करणारा आता हे पुरे असे म्हणून देत नाही. इतक्या हलक्या दर्जाच्या असलेल्या अमृताला त्याच्या गोडीने जर एवढे महत्त्व आले आहे, मग पहा, हे तर खरोखर परमामृत आहे. जे परमामृत प्राकृत अमृताप्रमाणे मंदर नावाच्या पर्वताला न हलविता व क्षीर समुद्राचं मंथन न करता स्वभावतःच मूळचे नित्यसिद्ध आहे. जे परमामृत पातळ नाही व घट्ट नाही, ज्या परमामृतामध्ये रस, गोडी व गंध, वास हे आढळून येत नाही, जे परमामृत नित्यप्रद असल्यामुळे स्मरण केल्याबरोबर वाटेल त्याला मिळते, अनुभवाला येते, ज्याची नुसती गोष्ट ऐकल्याबरोबर सर्व संसाराचा निराश होतो व अढळ अशा नित्यता आपणास प्राप्त होते, ज्या परमामृताची गोष्ट ऐकल्याबरोबर जन्ममृत्यूची भाषा समूळ नाहीशी होते आणि अंतर्बाह्य ब्रह्मसुखच वाढू लागते, मग दैवयोगाने ते सेवन करण्याचा योग आला तर सेवन करणारा आपण स्वतः परमामृत होऊन राहतो. असे जे परमामृत ते तू मला देत असताना माझे चित्त पुरे असे म्हणू शकत नाही. महाराज, आपले नावच आम्हास आधी आवडते आणि शिवाय आपली भेट होत असते असून आपले सानिध्य प्राप्त झालेले आहे. त्याशिवाय आनंदाच्या भराने आपण बोधाच्या गोष्टी सांगत आहात. आता हे सुख कशासारखे आहे म्हणून सांगावे तर मला झालेल्या आनंदाने याचबद्दल काहीच बोलवत नाही. तथापि मी इतके मात्र समजतो की आपणास विचारलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती झाली हरकत नाही. ती पुन्हा तुम्ही सांगा. अहो, रोज उगवणाऱ्या सूर्याला शिळा म्हणता येईल काय? अग्नीला ओवाळा म्हणता येईल काय? अथवा नेहमी वाहणाऱ्या गंगेच्या पाण्याला पारसेपणा येतो काय? तुम्ही आपल्या मुखाने जे बोललात ते आम्ही मूर्तमंथनात ब्रह्मच अनुभवले. तुमच्या मुखाने बोधाच्या गोष्टी ऐकणे म्हणजे आज साक्षात आम्ही चंदनाच्या झाडाच्या फुलांचा सुवास घेत आहोत ना. अर्जुनाच्या या बोलण्याने कृष्ण सर्व अंगाने डोलला व म्हणाला, हा अर्जुना, भक्ती व ज्ञान यांचा मळा झाला आहे. याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्यांच्या आनंदाचा प्रेमाचा भर उसळत असताना तो कष्टानं आवरून धरून श्रीकृष्ण काय म्हणाला ते ऐका. श्रीकृष्ण आता अर्जुनाला श्रीकृष्णाला मिळवण्याच्या विभूती कोणत्या, श्रीकृष्णापर्यंत जाण्याचे भाव कोणते हे आता सांगणार आहे. ते आता आपण पुढच्या माऊलींच्या सेवेमध्ये बघूया. तत्पूर्वी सर्वांना सर्वांची मी खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते आणि माऊलींची सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया. माऊलींच्या सेवेला पूर्ण विराम देऊया. आजच्या माऊलींच्या सेवेला पूर्ण विराम देऊया. रामकृष्ण हरी सर्वांना.